अकबर 1556 ते 1605. अमरकोटच्या राणावीर सालच्या राजवाड्यात 15 ऑक्टोबर 1542 रोजी अकबराचा जन्म झाला. अकबराचा राज्याभिषेक 14 फेब्रुवारी 1556 रोजी पंजाब मधील कलानौर या ठिकाणी झाला बघा. बैराम खान 1556 ते 1560 इसवी सनापर्यंत अकबराचा संरक्षक होता बघा. कोण होता? बैराम खान. आणि अकबराने बैराम खानला काय खान ए खानन म्हणून गौरव केला होता. आणि त्या खानन या शब्दाचा अर्थ काय आहे? राजांचा राजा. कारण बैराम खान हा कोण होता? अकबराचा संरक्षक होता. अकबराने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हिमूचा पराभव केला होता. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? 1556 मध्ये. त्यामध्ये अकबराने हिमूचा पराभव केला होता. अकबराने 1562 मध्ये गुलामगिरी संपवली आणि 1564 मध्ये जिजिया कर रद्द केला. हल्दी घाटीची लढाई 18 जून 1576 रोजी महाराणा प्रताप आणि मेवाडचे शासक अकबर यांच्यात झाली. या युद्धात अकबराचा विजय झाला. अकबराने कोणता धर्म सुरू केला होता? दीन ए इलाही. कधी? 1582 मध्ये. 1575 मध्ये त्याने इबादत खाना बांधला होता. दीन ए इलाही हा धर्म स्वीकारणारा पहिला आणि शेवटचा हिंदू व्यक्ती कोण होता? बिरबल होता. अकबराने जैन धर्मातील हरिविजय सुरी यांना जगद्गुरु ही पदवी दिली होती बघा. अकबराने जैन धर्मातील हरिविजय सुरी यांना जगद्गुरु ही पदवी दिली आणि सुफीवादावर विश्वास व्यक्त करताना चिश्ती संप्रदायाला आश्रय दिला. आणि सलीम चिश्ती हे काय होते? त्यांचे समकालीन होते. कोणाचे? अकबराचे. अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण होते? तानसेन. महाभारताचे फारसी भाषेतील भाषांतर बदायुनी, नकीब खान आणि अब्दुल कादिर यांनी केले होते बघा. महाभारताचे फारसी भाषेतील भाषांतर कोणी केलं होतं? बदायुनी, नकीब खान आणि अब्दुल कादिर यांनी केले होते. अकबराच्या दरबारातील नवरत्न. आपण नवरत्न दरबार हे नेहमी ऐकत आलेलो आहोत. तर ते नवरत्न दरबार हा अकबराच्या दरबाराला म्हटलं जायचं. त्यामध्ये 9 रत्न होते. ते 9 रत्न कोणते बघा? मुल्ला दो प्याजा असेल, राजा मानसिंग, अब्दुल रहीम खान खाना, तोडरमल, हकीम खान, फैजी, अबुल फजल, बिरबल आणि तानसेन ही 9 रत्न अकबराच्या दरबारात होती. जहांगीर. जहांगीरचा कालावधी 1605 ते 1627 या दरम्यान आहे. जहांगीरचा जन्म 30 ऑगस्ट 1569 रोजी झाला. त्याचे बालपणीचे नाव सलीम होते बघा. 1605 मध्ये त्याने नुरुद्दीन मोहम्मद जहांगीर बादशाही गाझी ही पदवी धारण केली आणि सिंहासनावर आरूढ झाला. जहांगीरचे आत्मचरित्र तुजुक ए जहांगीरी. जहांगीरचे आत्मचरित्र काय? तुजुक ए जहांगीरी. आणि ते कोणत्या भाषेत आहे? तर पर्शियन भाषेत आहे बघा. खुसरोला मदत केल्याबद्दल जहांगीरने शीख गुरु अर्जुन देव यांना फाशी दिली बघा. खुसरोला मदत केल्याबद्दल जहांगीरने शीख गुरु अर्जुन देव यांना फाशी दिली. जहांगीरचा मुख्य शिक्षक अब्दुल रहीम खान खाना होता. जहांगीरच्या काळात मुघल चित्रकला शिखरावर पोहोचली. हे महत्वाचं आहे बघा. जहांगीरच्या काळामध्ये मुघल चित्रकला शिखरावर पोहोचली. हा एक PYQ आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. जहांगीरच्या काळात कॅप्टन हॉकिन्स, सर थॉमस रो, विल्यम फिंच आणि एडवर्ड टेरी सारखे युरोपियन प्रवासी आलेले आहेत. हे कॅप्टन हॉकिन्स आणि थॉमस रो यांच्याबद्दल राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण प्रश्न येऊन गेलेले आहेत बघा. लाहोर मधील जहांगीरची कबर नूरजहानने बांधली होती. नूरजहानचे खरे नाव मेहरुन्निसा हे होते. नूरजहानचे खरे नाव मेहरुन्निसा होते.
नूरजहांची आई अस्मत बेगम यांनी गुलाबापासून परफ्यूम काढण्याची पद्धत शोधून काढली होती. ही एक वेगळी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजेल बघा. नूरजहांची आई अस्मत बेगम यांनी काय केलं होतं, गुलाबापासून परफ्यूम काढण्याची पद्धत शोधून काढली होती. आता शहाजहानचा कालावधी आहे 1627 ते 1658. खुर्रम म्हणजेच शहाजहान याचा जन्म लाहोर येथे कधी झाला होता, 1592 मध्ये झाला होता. 1627 मध्ये तो सिंहासनावर आरूढ झालेला होता. 1612 मध्ये खुर्रमचा विवाह आसफ खानची मुलगी अर्जुमंद बानो बेगम म्हणजेच मुमताज महल हिच्याशी झाला. तिला त्याने मलिका ए जमानी ही पदवी दिली. बघा, खुर्रम म्हणजेच कोण, शहाजहान. आणि खुर्रमचा विवाह कोणाशी झाला, आसफ खानची मुलगी अर्जुमंद बानो बेगम. तिचं दुसरं नाव आहे मुमताज महल आणि तिला याने काय पदवी दिली होती, मलिका ए जमानी ही पदवी दिली होती. या एका वाक्यामध्ये अनेक फॅक्ट आहे, त्यामुळे आपण पुन्हा ते वाक्य रिपीट केलेलं आहे. मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहानने आग्रा येथे ताजमहाल बांधला. शहाजहानने मयूर सिंहासन बांधले. मयूर सिंहासन कोणी बांधलं, शहाजहानने बांधलं. बघा, शहाजहानच्या कारकिर्दीला वास्तुकलेचा सुवर्ण काळ म्हणतात. शहाजहानच्या कारकिर्दीला काय म्हणतात, वास्तुकलेचा सुवर्ण काळ म्हणतात. आणि जहांगीरच्या कालावधीमध्ये काय होतं, जहांगीरच्या कालावधीमध्ये मुघल चित्रकला शिखरावर होती आणि शहाजहानच्या कालावधीमध्ये काय होतं, वास्तुकलेला सुवर्ण काळ होता. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण रिलेट करून लक्षात ठेवू शकतो. बघा, शहाजहानने बांधलेल्या प्रमुख इमारती बघा या ठिकाणी. दिल्लीचा लाल किल्ला असेल, दिवान ए आम, दिवान ए खास, दिल्लीची जामा मस्जिद, आग्राची मोती मस्जिद आणि ताजमहल. या ठिकाणी या महत्वाच्या इमारती शहाजहानने बांधलेल्या आहेत. बघा, शहाजहानच्या दरबारातील प्रमुख चित्रकार कोण होतं, मोहम्मद फकीर आणि मीर हसीम हे दोन शहाजहानच्या दरबारातील प्रमुख चित्रकार होते. शहाजहाननेच दिल्लीला राजधानी बनवले. बघा, शहाजहानने संगीतकार लाल खान यांना गुणसमंदर ही पदवी दिली. शहाजहानने संगीतकार लाल खान यांना काय दिली होती, गुणसमंदर. लाल खान यांना गुणसमंदर ही पदवी शहाजहानने दिली होती. बघा, 1658 मध्ये औरंगजेबाने शहाजहानला ताब्यात घेतले आणि 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला. दारा शिकोह हा शहाजहानच्या मुलांमध्ये सगळ्यात विद्वान होता. बघा, आता औरंगजेबचा कालावधी आहे 1658 ते 1707. औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरात मधील दोहाड नावाच्या ठिकाणी झाला. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला, गुजरात मधील दोहाड नावाच्या ठिकाणी झाला होता. कधी, 1618 मध्ये. औरंगजेबाला जिंदापीर असेही म्हटले जायचे. 1658 मध्ये तो सिंहासनावर आरूढ झाला. आणि औरंगजेबाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेबाचं काय झालं होतं, औरंगजेबाचा 2दा राज्याभिषेक झाला होता. औरंगजेबाने झरोखा दर्शन आणि नवरोज हे साजरे करण्यास बंदी घातली होती. बघा, त्याचप्रमाणे 1679 मध्ये जिजिया कर औरंगजेबाने पुन्हा सुरू केला होता. बघा, औरंगजेबाने 1679 मध्ये औरंगाबाद महाराष्ट्रातील औरंगाबाद, आता आपण त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतो, या ठिकाणी बीबी का मकबरा बांधला होता. कधी, 1679 मध्ये. औरंगजेबाने शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांची दिल्लीत हत्या केली होती. बघा, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. आता बहादूर शाह पहिलाचा कालावधी आहे 1707 ते 1712. बहादूर शहाने
जिजिया कर वसूल करणे बंद केले. औरंगजेबाने जिजिया कर सुरू केला होता. बहादूर शाह पहिल्याने जिजिया कर वसूल करणे बंद केले बघा. खफी खान याला शाह ए बेखबर असे म्हटलं आहे बघा. 27 फेब्रुवारी 1712 रोजी बहादूर शाह पहिला मरण पावला. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर 1857च्या उठावात यांचा उल्लेख आढळतो बघा. 1857च्या बंडानंतर बहादूर शाह जफर याला हद्दपार करून रंगून येथे पाठवण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला होता बघा. आता आपण मुघलकालीन पुस्तके आणि त्यांचे लेखक हे बघूयात. बऱ्याचदा यावरती प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी आहेत पुस्तके आणि समोर आहेत लेखक. हुमायून नामा कोणी लिहिला? गुलबदन बेगम. आईन ए अकबरी अबुल फजल. बादशाह नामा कोणी लिहिला? अब्दुल हमीद लाहोरी. मसिरे आलमगिरीचे लेखक कोण आहे? साकी मुश्ताक खान. रुकात ए आलमगिरीचे लेखक औरंगजेब. तबकात ए नासिरीचे लेखक मिनाज उल सिराज. मुंतखिब उल तवारीखचे लेखक बदाउनी हे आहेत बघा. पद्मावतचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी पण आला होता. पद्मावतचे लेखक मलिक मोहम्मद जायसी. तारिक ए रशिदीचे रचनाकार कोण आहेत? मिर्झा हैदर दोगलत. तोहफा ए अकबरशाही याचे लेखक कोण आहे? अब्बास खान सरवानी. अकबर नामाचे लेखक कोण आहेत? अबुल फजल. नादिर शहाचे आक्रमण. इराणच्या सम्राट नादिर शहाने 1739 मध्ये दिल्लीवर हल्ला केला होता बघा. मोहम्मद शहाच्या काळात नादिर शहाने सुमारे 70 कोटी रुपये आणि शहाजहाने बांधलेले मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा घेऊन पर्शियाला तो परत गेला होता बघा. नादिर शहाने काय नेलं होतं? 70 कोटी रुपये नेले होते. त्यानंतर शहाजहानने बांधलेले मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा हे सगळं घेऊन नादिर शाह कुठं गेला होता? पर्शियाला गेला होता. आता मराठ्यांचा उदय. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे होते. त्यांचा जन्म 1627 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर जवळ झाला. शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांचे गुरु त्यांचे नाव दादोजी कोंडदेव असे होते. गुरु रामदासांचा शिवाजी महाराज यांच्यावर मोठा प्रभाव होता बघा. 1656 मध्ये शिवाजी महाराज यांनी रायगडला आपली राजधानी केली आणि मुघल सुभेदार महाराजा जयसिंग आणि पुरंदरचा तह कधी झाला होता? शिवाजी महाराजांच्या कालावधीतील महत्वाची घटना आहे बघा. मुघल सुभेदार महाराजा जयसिंग आणि पुरंदरचा तह 1665 मध्ये झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळाला अष्टप्रधान म्हटले जायचे बघा. इसवी सन 1674 मध्ये काशीच्या विद्वान गागा भट्टाने रायगडावर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला. शिवाजी महाराज यांनी छत्रपती ही पदवी धारण केली. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज यांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्या सैन्यामध्ये झाली होती बघा. अशा प्रकारे आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकाला धावत्या स्वरूपामध्ये रिव्हिजन दिलेली आहे. मला नक्कीच खात्री आहे की आपल्याला याचा फायदा होईल. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा. त्याचप्रमाणे आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि द ऑफिसर गुरुजी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.